कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? ते पेट्रोल संपलं वाटतं गाडीतलं। मग आपण पुढे जाऊन भरूयात ना। आता हिला कसं सांगू? त्यासाठी चावी लागती आणि मी फक्त गाडी उचलली, चावी नाही। कुठे हरवला? काही नाही। अहो ते काय ना, इथे जवळपास कुठे पेट्रोल पंप नाहीये। आपल्याला बहुतेक रिक्षानीच जावं लागणार। चालेल ना तुम्हाला? हो। गाडी लावतो, चला। दाजी आणि अक्काची डेट कसली भारी चालू असेल ना। हा, दोघं पण एकदम मोठ्या टेबलवर समोरासमोर बसलेले असतील। दाजींनी अक्काची फेवरेट डिश मागवली असेल ना। दाजी अक्काला स्वतःच्या हाताने चारतील का? आणि मग अक्का लाजत लाजत खात असेल। धनु दीदी, खाण्याशिवाय पण गोष्टी असतात ग। तुला खाण्याशिवाय दुसरं सुचत नाही का? गप्पा बस, मी सांगते ना। ते दोघं मस्त एकमेकांच्या हातात हात घालून वेगवेगळ्या स्पॉटवर फिरत असणार। हा, पण दाजी खरंच अक्काचा हात धरतील का? आणि अक्काला ते नाही आवडलं तर? राजू ताई, आवडेल आवडेल। हा, बरं आवडेल। मेरा मोल दादा, तुला आवडत नव्हतं तर अक्काला कशाला पाठवायचं मग त्यांच्या बरोबर? अरे जमाना बदललाय आता, लग्न आधी एकमेकांना समजून यायला बरं पडतं ना। दादा, अरे एवढं माहित आहे ना, मग कशाला टेन्शन घेतोय? दाजी भारी आहेत, ते घेताल त्याची अक्काची काळजी। हा ना, बरं मला सांग, आता अक्का हित आहे म्हणून ठीक आहे, उद्या ते अमेरिकेला येऊन गेले विमानानं तर तू काय करशील? दादा पण ना, आपण आता एखाद्या छानशा हॉटेलमध्ये बसून ना छान जेवूया। दोघांनाही खूप भूक लागली आहे ना। आणि पण हे वातावरण खूप छान आहे बरं का तुमच्या सातारचं। दादांचा फोन। हा दादा, बोला। पाहुणं पोचलं ना व्यवस्थित? हो हो, आम्ही पोचलो। लई लांब गेलं नाही ना? नाही नाही दादा, घरापासून अगदी जवळच आहोत। तेजू बरी आहे ना? हो दादा, तेजू अगदी बरी आहे। आणि डेटवर गेलेला माणूस आजारी पडत नसतो, उलट त्याला बरंच वाटत असतं। आणि तुम्ही आता तेजूची काळजी करू नका, ती आता माझी जबाबदारी आहे। अच्छा, ठेवू फोन? हा हा, चाल। खूप काळजी करतात ना दादा तुमची? हो। पण त्यांना सांगा आता मलाही काळजी घेऊ द्या म्हणा। आणि आता मी दादांचा फोन नाही उचलणार बरं का, कारण इथून पुढचा सगळा वेळ मला तुमच्यासोबत घालवायचा। निघूया? हा 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 हा, तुम्हाला सांगतो, चायनीज, इटालियन, कॉन्टिनेंटल, थाय, मेक्सिकन फूड सगळं ट्राय केलं, पण आपल्या महाराष्ट्राच्या जेवणाला जी चव आहे ना ती कुठंच नाही। ते तुमच्या सातारी भाषेत म्हणतात ना, एकदम झकास।
घ्या ना. काय झालं, तिखट लागलं का? नाही नाही नाही, मी ठीक आहे. मी जरा जाऊन येऊ का? आलो. सर, मला तुमचा मोबाईल मिळेल का? माझ्या बरोबर जे आले होते ना, ते वॉशरूमला गेले आणि ते परत आलेच नाहीये. घ्या ना. हे उचलत का नाहीये? काय झालं मॅडम? हो यांच्यासोबत जे होते ना ते बाहेर गेलेत कुठेतरी. अहो हे बेल वाचवायची आयडिया आहे. अहो, असं काही नाहीये. एक मिनिट. वहिनी, ते अक्काला फोन करून विचारू का ते दाजी आपल्याकडे जेवायला येणार का म्हणून रात्री? राजू, अगं ते दोघं ना डेटवर गेले, डेटवर. मग घरी येऊन कशाला जेवतील? हा, ते कॅन्डल लाईट डिनरला गेलेत. मी बघितलं ना पिक्चर मध्ये, असं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून एकमेकांकडे बघत बघत असं एकमेकांना चारतात. भागू, भागू, आतलं काहीतरी बोलत जाऊ नकोस बघ. मला लय भूक लागते. सूर्या, आज लवकर आलास? हा, माझं दुकानात मनच लागत नव्हतं. का? काय झालं? अगं, बराच वेळ झाला मी पाहुण्यांना फोन करतो पण ते फोनच उचलत नाहीत. सूर्या, अरे ते एकमेकांना वेळ देत असतील म्हणून कदाचित त्यांनी मोबाईल सायलेंट केला असेल. हे बघ, तू काळजी करू नकोस, येतीलच ते. असं कसं काळजी करू नको? तेजू बहीण आहे माझी. हो सूर्या, कळतंय मला, पण आता ती कोणाची तरी बायको होणार आहे की नाही, मग त्यांना त्यांचा वेळ नको का? उद्या तिचं लग्न झालं तर तू असंच सतत फोन करत राहणार आहेस का? आज तेजू एका दिवसासाठी तुझ्या नजरेआड आहे म्हणून तू इतका अस्वस्थ होतोय. उद्या तिचं लग्न झाल्यावर तू काय करशील? कसा स्वतःला सावरशील? आता या सगळ्यांची तुला सवय करून घ्यावी लागणार आहे. आपण तर तिला अमेरिकेत पाठवायला निघालोय आणि आज ती इथल्या इथे गेलीये म्हणून तुझ्या जीवाची इतकी घालमेल होते. तुला स्वतःला बदलावं लागेल सूर्या. तुला तुझ्या बहिणींच्या बाबतीत स्ट्रॉंग व्हावं लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.